केले काय किती दिवस लागले तुला अभ्यास किती तास करायचा? शेवटी मी खूप कष्ट केले होते. दिवाळीनंतर तर मेन फोकस सायन्स मॅथवरच होता. अच्छा, किती तास अभ्यास करायचा? जास्त नाही पण 3-4 तास रेग्युलर करतो. इतकं तुला किती मार्क पडलेत? 97.8%. 97.8. अच्छा. जे काय म्हणजे किती किती मेहनत करावं लागेल तुला, किती हे करावं लागेल? मेहनत खूप करावं लागली. अच्छा. कन्सिस्टन्सी ठेवली तर मेहनत पण करावं. काय आनंद वाटतो तुला आज इतका मोठा पुरस्कार भेटला, इतका मोठा आनंद झाला? आनंद तर आहेच. आज भरपूर पुरस्कार भेटलेले, याच्या मागचं मेहनती तेवढीच. थोडं त्याच्याबद्दल सांग. तुझे आई वडील काय करतात? हां, पप्पा माझे बँकमध्ये जातात आणि आई हाऊसवाईफ आहे. तर आई नुसती म्हणजे मी काही डिस्ट्रॅक्ट झालो तर आई नुसती सांगत होती की अभ्यास कर. लगेच मला वरच्या रूममध्ये पाठवून देत होती, मला खाली बसूनच देत नव्हती आई. तर आईच्या सांगण्यावरूनच अभ्यास करता. शाळा कोणती तुझी? श्रीनाथ हायस्कूल कुठं आली ही? पैठण तालुका. अच्छा. ट्युशन वगैरे लावली होती का स्वतः? ट्युशन पण लावली होती. कोण? शाळा सुटल्यानंतर लगेच ट्युशन. तुझ्या शाळेचं नाव काय? आणि किती तास अभ्यास श्रीनाथ करायचा? हायस्कूल कुठं आली? पैठणला. तालुका पैठण. बरं. आणि ट्युशनचं नाव काय? श्री समर्थ कोचिंग क्लास. विचार. किती किती तास अभ्यास करायचा? दररोजचे 4-5 तास. रोज 4-5 तास अभ्यास करायचा. जे मार्क्स आला तुम्हाला अपेक्षा होती त्याची तुम्हाला जे एवढे मार्क भेटले बरोबर आहे. त्याची अपेक्षा होती का आपल्याला एवढे? पण अपेक्षा तर त्याच्यापेक्षा मी जास्त. 95च्या पुढं धरली होती. पण मला वाटत होतं 90च्या पुढं तरी कशी तरी पडावंच. पण एवढी अपेक्षा तर म्हणजे मनात तर वाटत होतं 90च्या पुढं जावंच आपण. पडले तर चांगलंच आहे. बरं. आता 97 पडले ना? हा, 97 पडले ना? 97. पुढचं काय ध्येय तुझं? हा, तुझं पुढचं ध्येय काय? इंजिनियर व्हायचं. बरं, ठीक. वडिलाच घेऊ आता. सर काय आनंद वाटतो सर तुमच्या मुलांनी इतके मार्काने पास झाला? माझे दोन्ही मुलं हे जुळे मुले आहेत आणि एकाला 97.8% पडले आणि एकाला 86% मार्क पडले. काय आनंद वाटतो सर तुम्हाला मुलांनी मला इतके? खूप आनंद वाटतो आणि अच्छा. इकडनं माझ्या ये ना. समाजाचा मला खूप अभिमान वाटतो की माझ्या समाजाने माझ्या मुलांचा आज सत्कार केला आहे. त्याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. समाजाने असेच कार्य पुढं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी करावं अशी माझी काय मार्गदर्शन करायचं सर तुमचं मुलाला अभ्यासासाठी? काय मार्गदर्शन करायचं? मी मुलांना एकच सांगत होतो, फक्त मोबाईल घ्या तुम्ही, पण केवळ अभ्यासासाठी घ्या. आणि मुलांनी केवळ शेवटपर्यंत त्यांनी त्याचा आदर केला आणि यूट्यूबवरून लेक्चर वगैरे बघून क्लासेसचा फायदा आणि शाळेतल्या शिक्षकांचा फायदा या सगळ्यांचा मिळून त्यांनी तो अभ्यास केला. आणि रोजचे 5 ते 6 तास ते अभ्यास करायचे. रात्री 3-4 तास दिवसभर तर ते हायस्कूललाच आणि क्लासेसला दिवस जायचे त्याच्यामुळे. तुम्हाला काय वाटतं मुलांनी पुढं काय करावं? माझ्या मुलांनी आता माझे 2 मुली आहेत. मोठी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, लहानी मुलगी पण IT मध्ये आता 1 वर्ष झालं जॉब करते. आता IT मध्येच लागली ती पण. आणि त्याच पद्धतीने मुलांनी ITचं शिक्षण घेऊन पुढं जावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि मुलं त्या पद्धतीने चाललेली आहेत. धन्यवाद. यस.